झापूक झुपूक फ्लॉप झाला हे मी स्वतः सांगत नाही, तर पिक्चरची आकडेवारी जी आहे कमाई ती आपल्याला सांगत आहे. पहिल्या 2 दिवसामध्ये पिक्चरानं 24 लाख रुपये कमावलेले आहेत. तिसऱ्या दिवशी 19 लाख रुपये कमावलेले आहेत. चौथ्या दिवशी 14 लाख, तर 5व्या दिवशी 17 लाख रुपये, असे सगळे करून 1.07 करोड रुपये झापूक झुपूकनं कमावलेले आहेत. आणि फ्लॉप कसा झाला म्हणता येईल, तर कारण पिक्चराचं बजेट आहे 5 कोटी रुपये. 5 कोटी म्हटल्याच्या नंतर त्याच्यावरती जर पैसा कमावला तर आपण म्हणू शकतो बऱ्यापैकी पिक्चरानं कमाई केलेली आहे. पण मित्रांनो, हे सगळं झाल्याच्या नंतर केदार शिंदे सरांनी त्यांच्या स्टोरीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, एक गोष्ट लक्षात आली आहे, गावखेड्यातील पोरांना ठरवून शहरात प्रवेश बंदी आहे. ठरवून पोराला टार्गेट केलंय, मलाही यात घेरलंय, पण एक ज्याने चोच दिली तोच अन्न देणार, कोंबडं झाकलं तरी उजाडणारच, असं म्हणत केदार शिंदे सरांनी ऍक्सेप्ट केलंय की पिक्चर फ्लॉप गेलेला आहे. तरी पण त्यांनी 200 रुपयावरचं तिकीट आता 99 रुपयावरती केलेलं आहे. प्रत्येक थिएटरमध्ये 99 रुपयाला तुम्हाला आता पिक्चर पाहण्यासाठी मिळणार आहे. आता जाणून घेऊया झापूक झुपूक फ्लॉप जाण्याचे कारण. म्हणजे पहिला मुद्दा सांगतो तुम्हाला, केदार शिंदे सरांचा ओव्हर कॉन्फिडन्स. बिग बॉसचा विजेता ठरल्याच्या नंतर सूरज चव्हाणची जी काही हाईप बनलेली होती महाराष्ट्रामध्ये, केदार शिंदे सरांना वाटलं त्याच प्रकारे पिक्चराला पण सपोर्ट मिळेल. पण महाराष्ट्राची जनता काय वेडी नाही, ऍक्टिंग जमली पाहिजे ऍक्टरला. आपला 15 सेकंदाचा हिरो कुठून पसंत येणार आहे? लोक त्या सलमान खानचा पिक्चर पण फ्लॉप करायला, त्याचा पिक्चर पण लोकांना आवडणं झालाय, तर आपला 15 सेकंदाचा हिरो लोकांना आवडेल हे आपण अपेक्षा ठेवू शकत नाही. दुसरा मुद्दा सांगायचं म्हणजे प्रेक्षक वर्ग जे आहेत ते आपले मायबाप आहेत, त्यांच्यामुळेच आपण आहोत, त्यांच्यामुळेच आपण फेमस होतो, त्यांच्यामुळेच सगळं काही आपली कमाई वगैरे होत असते. तुम्हाला सांगायचंय मला, तुमचं बाई पण भारी देवा हा पिक्चर कशामुळे चालला? कारण त्याचं कंटेंट होतं, त्याची ऍक्टिंग होती, त्याचं सगळं काही भारी होतं. पिक्चर चालला का नाही, बऱ्यापैकी कमाई पण केली. पिक्चरचं सगळ्यात महत्वाचं असतं कंटेंट, तेच कमी पडलं झापूक झुपूक मध्ये. त्याची कहाणी, त्याचे डायलॉग जे आहेत ते लोकांना आवडले नाही, कहाणी पण आवडली नाही. तिसरा मुद्दा सांगायचं म्हणजे पिक्चरातले ते बोरिंग डायलॉग. 3 ते 4 वर्षापासून इंस्टाग्राम, टिकटॉक वरती अख्खा महाराष्ट्र ते डायलॉग ऐकत आलेला आहे सूरज चव्हाणच्या अकाउंट वरती. आणि पुन्हा ते डायलॉग पैसे देऊन जर ऐकायचे म्हटलं तर हे शक्य नाही साहेब. त्यात जर तुम्ही युनिक काहीतरी वेगळी कहाणी केली असते, वेगळे डायलॉग दिले असते. आम्ही म्हणत नाही की तुम्ही सूरज चव्हाणलाच कशामुळे घेतलं, सूरज चव्हाणला घेऊनच की वेगळी कहाणी, वेगळं काहीतरी केलं असतं. त्यातल्या त्यात मी सांगतो तुम्हाला, सूरज चव्हाणनं जो काही संघर्ष केला, लहानपणापासून त्याचे आईबाप वारले, त्याच्या बहिणीनं कशा प्रकारे त्याला सांभाळ केला, त्यात तो गरिबीमध्ये काय काय काम केलं त्यानं, ती गरिबी अतिशय तुम्ही खोलवर जरी दाखवली असती का, तर महाराष्ट्रातल्या जनतेनं भरभरून प्रेम दिलं असतं, अतिशय मतलब डोक्यावर घेतलं असतं पिक्चराला. झापूक झुपूक जो काही जीवन जगला आहे त्याच्यामुळेच त्याला बिग बॉस मध्ये सपोर्ट केला लोकांनी, हृदयामध्ये काळजामध्ये ठेवलं. केदार सर, मी का तुमचा दुश्मन नाहीये, मी तुम्हाला भरपूर सपोर्ट करतो, सूरजला पण मनापासून सपोर्ट करतो. पिक्चर मी पाहिलाय, पिक्चर मला आवडलाय, पिक्चरची एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, गाणे मला काळजातून आवडलेत. पण जनतेसमोर जे काही खरं आहे ते आणणं गरजेचं आहे, जे काही चुकलंय ते जनतेसमोर आणणं गरजेचं आहे. बाकी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पिक्चर मला अतिशय आवडलाय. मी पण जनतेला सांगतो की एंटरटेनमेंट करण्यासाठी हा पिक्चर 1 नंबर आहे. तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाहीत. हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघा. पुन्हा सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला आता फक्त 99 रुपयामध्ये हा पिक्चर पाहायला मिळणार आहे. आता राहिला शेवटचा मुद्दा म्हणजे गरीब आहे म्हणून त्याला सपोर्ट करा असं जे काही लोक म्हणत आहेत. साहेब, मी सांगतो तुम्हाला, जे काही कलाकार आपले प्रॅक्टिस करत आहेत, त्यांचे ऍक्टिंग करून दाखवत आहेत, टॅलेंट दाखवत आहेत, त्यांच्यावरती हा सगळ्यात मोठा अन्याय राहील. गरीब म्हणून जर आपण एकाला सपोर्ट केला तर ह्या अन्याय राहील. कारण तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवा, यावरती महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मी गॅरंटी सोबत सांगतो. त्यामुळं तुमचं टॅलेंट दाखवा, कौशल्य दाखवा, बाकी महाराष्ट्र आहे तुमच्या साथीला.